सर्व लोक आज सोबत आहे, तोपर्यंत काही चिंता मला करण्याची आवश्यकता नाही. चिंता माझ्या केसाला धक्का लावण्याची कोणाची हिंमत नाही. हा एकनाथ शिंदे धाडस करणारा, हा एकनाथ शिंदे जेव्हा सरकार पलटवलं त्यावेळेस सगळ्यांनी पाहिलं कठीण परिस्थिती होती, प्रसंग बाका होता. परंतु या महाराष्ट्रामध्ये अस्थिरता संपवण्यासाठी सर्वसामान्य माणसाचं सरकार आणण्यासाठी आम्ही तो निर्णय घेतला आणि तो जनतेने स्वीकारला. आणि जनतेने स्वीकारला म्हणूनच एवढं मोठं यश आपल्याला मिळालेलं आहे. आणि म्हणून जिथं जिथं संकट तिथं तिथं आपण धावून गेलं पाहिजे. इथं काही लोक अतिवृष्टीचा वरवंटा फिरला, परंतु काल परवा बिनकामाचे लोक येऊन गेले, हात वर करून सांगितलं माझ्या हातात काय नाही, देण्यासारखं काय नाही, काय नाही, काय नाही. काय होतं? जेव्हा होतं तेव्हा कधी दिलं? होतं तेव्हा कधी दिलं? आता सगळ्या लोकांना मी इंजेक्शन दिल्यामुळे तुरु तुरु सगळीकडे फिरायला लागले, नाही तर घरामध्ये बसले होते. कोविडमध्ये पण घरात बसले. फेसबुक लाईव्ह वरून काय सरकार चालतं काय? फेसबुक लाईव्ह नाही, फेस टू फेस लोकांमध्ये गेलं पाहिजे, लोकांमध्ये फिरलं पाहिजे, संवाद साधला पाहिजे. राज्य असं घरात बसून चालवता येत नाही. आणि म्हणून सगळीकडे जे काय वातावरण, दूषित वातावरण झालं होतं ते आपण पाहिलं. माझ्याकडे काय नाही, माझ्याकडे काय नाही, माझ्याकडे काय नाही. मग कशाला जाता लोकांकडे? अरे एक बिस्किटचा पुडा तरी घेऊन जायचं होतं त्या पोरांना. या एकनाथ शिंदेने जे जे काय देता येईल ते दिलं. हा देणार आहे, हा घेणार नाही. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. फुकटचा ताटा आणि नाव उभाटा कशाला सांगता? अरे कोरोना काळात लोक तडपडत होते, मरत होते आणि तुम्ही लपून बसले होते घरामध्ये. कशाला पाहिजे ते मुख्यमंत्री पद? अरे या राज्याचा प्रमुख या सर्वसामान्य प्रजेचं रक्षण करणाराच पाहिजे, त्याच्या सुखदुःखात धावून जाणारच पाहिजे. आणि माझं कुटुंब, माझी जबाबदारी यापुरता मर्यादित राहता कामा नये. संपूर्ण महाराष्ट्र माझं कुटुंब आहे हे मानणारा मुख्यमंत्री पाहिजे. ते काम 2.5 वर्षात आपण केलं, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून इथं आले, महायुतीला वोटबंदी करा, वोटबंदी करा. अरे परभणीची जनता सुज्ञ आहे. या ढोंगी लोकांना बिलकुल चारा देणार नाही, चाराही घालणार, घास घालणार नाही. कारण तुम्ही वोट चोरी म्हणताय. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनी या देशामध्ये मोदी प्रधानमंत्री व्हायच्या आधी मोदीजी नोट चोरी केली, कितीतरी घोटाळे केले. काय काय केलं? चारा घोटाळ्यापासून, गोबर घोटाळ्यापासून, कॉमनवेल्थ घोटाळ्यापासून, कोळसा घोटाळा, किती किती आठवू शकतो आपण. आणि म्हणून 2014 नंतर या देशाला विकासाकडे नेण्याचं काम आपल्या एनडीए सरकारने केलं. आणि त्यामुळे या देशाला एक नाव लौकिक प्राप्त होतोय. हा देश पुढे जातोय. या देशाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जेव्हा जेव्हा पाकिस्तानला धडा शिकवायचा तेव्हा धडा शिकवतायत, विकास करायचा तेव्हा विकास करतायत, महिलांना देखील जेव्हा योजना करायच्या ते या योजना करतात. आणि म्हणून आपण लेक लाडकी लखपती योजना केली. या ठिकाणी केंद्राची ड्रोन दीदी झाली, लखपती दीदी झाली. मुलींना उच्च शिक्षण देण्याचा निर्णय आपण घेतला. मी मुख्यमंत्री असताना 12:30 वाजता रात्री टीव्हीवर बातमी पाहिली माझ्या बहिणींनो, एका मुलीनं आत्महत्या केली अशी ती बातमी होती. का? इंजिनिअरिंगचं शिक्षण ती घेत होती, अर्धी फी सरकार भरत होतं, अर्धी फी पालक भरत होते. पण पालक फी भरू शकत नाही, माझा बाप फी भरू शकत नाही, तो आत्महत्या करायला नको म्हणून स्वतः आत्महत्या केली.
एक अतिशय दुर्दैवी बातमी मी बघितली. मी म्हणालो, सरकार सर्वसामान्यांचं कशाला पाहिजे हे सरकार? आपल्या राज्यात जर आपल्या छोट्या बहिणी मुली शिक्षणापासून वंचित राहत असतील आणि आत्महत्या करत असतील, ते सरकार कुणासाठी आहे? मी लगे उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांना फोन केला, सांगितलं येणाऱ्या कॅबिनेट बैठकीत 50% ऐवजी 100% फी देण्याचा निर्णय आपण घेऊया. 100% फी माफ केली.